नमस्कार मित्रांनो, मी संकेत गोरबांड IITS अकॅडमी पुणे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, माझं एज्युकेशन BE सिव्हिल आहे आणि मी त्यानंतर MA पॉलिटिकल सायन्स केलेलं आहे. माझं सिलेक्शन BMC मध्ये ॲज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून 2015 मध्ये झालेलं होतं आणि 2016 मध्ये सिडकोमध्ये असिस्टंट इंजिनियर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. आजचा हा जो आपला सेमिनार आहे, हा आजचा सेमिनार आहे प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी फॉर BMC एक्झामिनेशन. सो BMCच्या एक्झामिनेशनबद्दल आज आपण या सेमिनारमध्ये चर्चा करणार आहोत. या सेमिनारमध्ये आज आपण की BMCमध्ये पोस्ट कोणकोणत्या असतात, त्यामध्ये नंतर BMCचा एक्झाम पॅटर्न कसा असतो, कोणत्या पोस्टसाठी कोण एलिजिबल असतं ह्या गोष्टी पाहणार आहे आणि सोबत सोबत महत्त्वाचं म्हणजे सिलेबस सुद्धा पाहणार आहे. कारण खूप जास्त चर्चा सुरू झालेली आहे की BMCची ॲड येणार आहे. कारण BMCची ॲड दर 2 वर्षांनी येत असते आणि 2019 मध्ये BMCची एक्झाम होऊन गेली आहे आणि 2021 मध्ये BMCची ॲड येण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. कारण जर तुम्ही ऑफिशियली जर कोणाला विचारलं तर त्यांची ऑफिशियल प्रोसिजर जी आहे चालू झालेली आहे आणि नेक्स्ट इयर इलेक्शन सुद्धा आहे BMCचं. त्यामुळे BMCची एक्झाम यावर्षी होणार आहे. त्यामुळे आजच्या ह्या सेमिनारमध्ये आपण सर्व BMCच्या सिलेबसबद्दल, एक्झाम पॅटर्नबद्दल, कोण एलिजिबल आहे या सर्व गोष्टींबद्दल डिटेलमध्ये चर्चा करणार आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ सर्वांनी पाहावा. यामध्ये आपण सिव्हिल इंजिनिअरसाठी, मेकॅनिकल इंजिनिअरसाठी आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरसाठी या सर्वांसाठी डिटेलमध्ये आपण आज ह्या गोष्टी सांगणार आहोत. सर्वात पहिले BMC ची जी ॲड येते ही ॲड 3 पोस्टसाठी येते. एक म्हणजे काय तर असिस्टंट इंजिनियर, सेकंड पोस्ट आहे सब इंजिनियर आणि थर्ड पोस्ट आहे ज्युनियर इंजिनियर. या 3 पोस्टसाठी BMCची ॲड येते आणि ही ॲड सिव्हिल इंजिनियरसाठी येते, मेकॅनिकल इंजिनियरसाठी सुद्धा येते आणि इलेक्ट्रिकल इंजिनियरसाठी सुद्धा येत असते. सो ही BMCची ॲड येणार आहे सिव्हिल. लक्षात घ्या, सिव्हिलची एक्झाम सेपरेट होते आणि मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल यांची ॲड जी आहे ही सोबत असते. यांची ॲड सोबत असते. सो ह्या 3 सिव्हिलसाठी असिस्टंट इंजिनियर, सिव्हिलसाठी सब इंजिनियर आणि सिव्हिलसाठी JE ही ॲड असेल आणि मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल ह्या कंबाईनसाठी एक असिस्टंट इंजिनियर, एक सब इंजिनियर आणि एक ज्युनियर इंजिनियर या 3 पोस्टसाठी BMCची ॲड येणार आहे. नेक्स्ट, BMCची एक्झाम कोण कंडक्ट करतं तर BMCची एक्झाम जी आहे मित्रांनो ही IBPS मार्फत घेतली जाते. BMCची एक्झाम ही IBPS जी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन आहे, ज्या बँकिंगच्या एक्झाम घेणारी बॉडी आहे ही BMCची एक्झाम घेत असते. दुसरं, सर्वात पहिले आता महत्वाचं आहे आपण सब इंजिनियर बद्दल माहिती घेऊया. सर्वात पहिले आपण सब इंजिनियर बद्दलची माहिती घेऊया. सब इंजिनियर सिव्हिल, मेकॅनिकल और इलेक्ट्रिकल. ओके. सो सब इंजिनियरसाठी एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे मित्रांनो? सब इंजिनियरसाठी एज्युकेशनल क्रायटेरिया एक म्हणजे डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग. तुमची सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री कंप्लीट झालेली पाहिजे. तुमची सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री कंप्लीट झालेली पाहिजे. जर तुम्हाला सिव्हिलसाठी अप्लाय करत असेल, मेकॅनिकलसाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. सो फॉर सब इंजिनियर पोस्ट महत्वाचा पॉईंट सांगतोय, फॉर सब इंजिनियर पोस्ट डिप्लोमा होल्डर अलाउड नाहीयेत, तर त्या ठिकाणी तुम्हाला डिग्री कंपल्सरी आहे. तुम्हाला डिग्री कंपल्सरी आहे. ओनली डिप्लोमा चालणार नाही. डिप्लोमा प्लस डिग्री असेल चालेल, पण ओनली डिप्लोमा असेल तर तो या पोस्टसाठी एलिजिबल नाहीये. सो शैक्षणिक अर्हता आहे की तुमची डिग्री कंप्लीट झालेली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे काय तर तुम्ही जेव्हा 10वी मध्ये तुम्ही तुमच्या 10वीच्या एक्झाममध्ये तुम्हाला मराठीचा 100 मार्कांचा पेपर पाहिजे आणि तो तुम्ही क्वालिफाय झाले पाहिजे. तुमच्या 10th स्टँडर्डमध्ये तुम्हाला मराठी हा 100 मार्काचा विषय पाहिजे आणि ती 100 मार्काची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण पाहिजे. जर तुम्ही CBSEचे विद्यार्थी असणार आणि जर तुम्हाला 10th मध्ये मराठी नसेल किंवा 12th मध्ये तुम्हाला मराठी नसेल तर तुम्ही BMC साठी इलिजिबल नाहीये. तुम्हाला 10th मध्ये मराठी पाहिजेच. आता तुम्ही काय करू शकता? ज्या विद्यार्थ्यांनी सर आमचं CBSE मध्ये नव्हतं तर आम्ही काय करायचं, तर मित्रांनो तुम्ही आत्ताच काय करा, 10th फॉर्म भरा 10th एक्झामिनेशनचा आणि त्यामध्ये तुम्ही फक्त मराठीची एक्झाम देऊ शकता आणि ती तुम्हाला एक्झाम काय करावी लागेल, पास व्हावं लागेल. सो मराठी जी आहे हा कंपल्सरी आहे. नेक्स्ट गोष्ट आहे टक्केवारी. तुम्हाला 10वी मध्ये 50% पाहिजे आणि जर तुमची डिग्री असेल, डिप्लोमा असेल तर तुम्हाला 50% त्या ठिकाणी पाहिजे. कॅटेगरीसाठी 45%ची अट आहे. तुम्हाला 10th मध्ये, तुम्हाला डिप्लोमामध्ये किंवा डिग्रीमध्ये मिनिमम 50% तुम्हाला मार्क पडलेले पाहिजे. आपण सब इंजिनियर बद्दल बोलतोय.
वयोमर्यादा किती? ओपन कॅन्डिडेटसाठी 38 इयर्स. ओके, एज किती पाहिजे? मॅक्झिमम तुमचं एज 38 इयर एज चालतं. आणि इतर कॅटेगरीसाठी, अदर कॅटेगरीसाठी 43 एज तुमचं चालतं. त्यानंतर जो कोणी बृहन्मुंबई कॉर्पोरेशनचा एम्प्लॉई असेल त्याच्यासाठी मॅक्झिमम वयाची अट नाही. ओके, नेक्स्ट. आता बीएमसीची जी एक्झाम होणार आहे ही एक्झाम आहे 100 मार्कांची. आणि ह्या 100 मार्कापैकी मिनिमम तुम्हाला 50% मार्क पडलेच पाहिजे. जर 50% मार्क असेल तर तुम्ही मेरिट लिस्टमध्ये असणार. आणि मग जे काही टॉपचे मेरिट विद्यार्थी आहेत त्यांना IBPS काय करतं? सिलेक्शन करून घेतं आणि BMC मध्ये त्यांना जॉईनिंग दिली जाते. सो 50% मार्क पडणं हे कंपल्सरी आहे BMCच्या एक्झामिनेशनमध्ये जी IBPS कंडक्ट करणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर तुम्हाला जे सब इंजिनियर आहे या सब इंजिनियरला पगार किती असतो? तर सब इंजिनियरला पगार असतो मित्रांनो 65,000. सब इंजिनियरला पगार किती असतो? 65,000 हा पगार असतो. नेक्स्ट, आता पाहूया ज्युनियर इंजिनियर. बघा, समोर सिलेबस सांगेल मी तुम्हाला. पहिले इलिजिबिलिटी क्रायटेरिया बद्दल बोलूया आपण. सो ज्युनियर इंजिनियर स्थापत्यामध्ये, यांत्रिकीमध्ये आणि विद्युतमध्ये ॲज अ जेई म्हणून. सो फॉर जेई तुमचं एज्युकेशनल क्रायटेरिया काय आहे? तुमचा डिप्लोमा झालेला पाहिजे. तुमचा डिप्लोमा झालेला पाहिजे. ओके, जे काही डिप्लोमा धारक आहेत तेच विद्यार्थी जेईचा फॉर्म भरू शकतात. दुसरी गोष्ट सांगतो बघा, आतापर्यंत फक्त 3 वेळा बीएमसीची एक्झाम झालेली आहे. एक म्हणजे 2013, 2015 आणि नंतर 2019. असं टोटल 3 वेळा बीएमसीची एक्झाम झालेली आहे. 2013 आणि 2015 मध्ये डिग्री होल्डर सुद्धा जेई साठी इलिजिबल होते. पण 2019 मध्ये त्यांनी ज्यांचा डिप्लोमा झालेला आहे किंवा डिप्लोमा प्लस डिग्री आहे अशाच विद्यार्थ्यांना जेईच्या पोस्टसाठी इलिजिबल केलं. मग सर 2021 मध्ये काय असू शकतं? बीएमसीला जर वाटलं तर बीएमसी डिप्लोमा धारकाला सोबत सोबत डिग्री धारकालाही इलिजिबल करू शकतं. पण मोस्टली फॉर जेई पोस्ट बीएमसी मध्ये तुम्हाला डिप्लोमा असणे कंपल्सरी आहे. सब इंजिनियर डिग्री लागते आणि ज्युनियर इंजिनियरसाठी तुमचा डिप्लोमा पाहिजे 3 वर्षांचा. ओके, नेक्स्ट. मग सेम तुम्हाला 10वी मध्ये 100 मार्कांचा मराठीचा पेपर पाहिजे आणि तो तुम्ही पास झालेला पाहिजेत. मग 10वी मध्ये तुम्हाला 50% मार्क पाहिजे आणि तुमच्या डिप्लोमा सुद्धा तुम्हाला 50% मार्क पाहिजे. फॉर ओपन कॅन्डिडेट आणि अदर कॅटेगरीसाठी 45% तुमची मार्कांची अट या ठिकाणी त्यांनी टाकलेली आहे. सेम वयोमर्यादा किती आहे फॉर ज्युनियर इंजिनियर? तुम्ही वयाच्या 38व्या वर्षापर्यंत बीएमसीच्या ज्युनियर इंजिनियरची एक्झाम देऊ शकता. आणि जे काही कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ते वयाच्या 43व्या वर्षापर्यंत बीएमसीची एक्झाम देऊ शकतात. आणि जे अगोदरच बीएमसी मध्ये काम करणारे व्यक्ती आहेत त्यांना कमाल मॅक्झिमम एज लिमिट त्या ठिकाणी नाहीये. आता निवडीचे निकष काय आहेत पहा. बीएमसीची ही जी एक्झाम आहे ही टोटल 100 मार्कांची एक्झाम होत असते. एकच एक्झाम आहे ओनली. असं नाही की प्री एक्झाम, मेन्स, इंटरव्ह्यू असं नाहीये. कारण बीएमसी ही सरळ सेवा भरतीमध्ये येते. सरळ सेवा भरती एकच एक्झाम. जे टॉपचे विद्यार्थी आहेत त्यांचं डायरेक्ट सिलेक्शन आणि लगेच जॉईनिंग. नो प्री, नो मेन्स, नो इंटरव्ह्यू. फक्त एकच एक्झाम 100 मार्कांची होईल आणि या 100 मार्कामध्ये जे टॉपचे विद्यार्थी असतील या टॉपच्या विद्यार्थ्यांना काय केलं जाईल? सिलेक्ट केलं जाईल गुणवत्ता यादी बनवून. मग ज्युनियर इंजिनियरला पगार किती असतो? ज्युनियर इंजिनियरला पगार असतो 55,000. ज्युनियर इंजिनियरला पगार किती असतो? 55,000 ज्युनियर इंजिनियरला पगार आहे. आता मेन मित्रांनो सिलेबस पाहूया आपण. मेन काय आहे आता? सिलेबस. की सर सिलेबस काय असतो ज्युनियर इंजिनियर आणि सब इंजिनियर. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणा सर तुम्ही तर अगोदर पूर्वी बोललाय असिस्टंट इंजिनियर पण असतं. मग हे काय आहे? असिस्टंट इंजिनियरचं काय असतं की ज्यांना 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. असिस्टंट इंजिनियरसाठी डिग्री लागते. डिग्री प्लस 5 इयर्सचा तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स पाहिजे. फॉर असिस्टंट इंजिनियर पोस्ट तुमची डिग्री कंप्लीट पाहिजे आणि तुम्हाला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. तेच विद्यार्थी असिस्टंट इंजिनियरसाठी अप्लाय करू शकतात. नेक्स्ट, आता सिलेबस काय आहे बीएमसीचा बघा मित्रांनो. बीएमसीची एक्झाम जी आहे ही 100 मार्कांची एक्झाम होते. एकच एक्झाम. आणि तुम्हाला एक्झामचा कालावधी असतो 90 मिनिट. मीन्स नियर अबाउट 1.5 तास तुमचा कालावधी असतो एक्झामचा. 100 मार्कांची एक्झाम, वेळ 1.5 तास. मग 100 मार्कामध्ये येतं काय? तर 20 मार्कांना येतं सामान्य ज्ञान. त्याला आपण जीएस म्हणतो किंवा जीके म्हणतो. जीएस जीके म्हणतो. ते येतं 20 मार्काला. बौद्धिक क्षमता रिझनिंग ते येतं 20 मार्कांना. 20 क्वेश्चन 20 मार्क.
आणि तांत्रिक ज्ञान म्हणजे तुम्ही सिव्हिल इंजिनियर फॉर सिव्हिलसाठी अप्लाय करताय तर सिव्हिलचे क्वेश्चन 60 येतील. जर तुम्ही मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलसाठी अप्लाय करताय तर तुम्हाला मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल या दोघांची मिळून 60 प्रश्न येतील. असं टोटल 100 मार्कांची एक्झामिनेशन कंडक्ट केली जाते. बीएमसीची एक्झाम जी आहे ही इंग्रजी भाषेतून घेण्यात येते. त्यामध्ये जीएस मराठीमध्ये नसतं किंवा रिझनिंग मराठीमध्ये नसतं. एकच लँग्वेज असते, ओन्ली इंग्लिश. ओके. प्रत्येक प्रश्न हा 1 मार्काचा असेल. दुसरं, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण वजा केले जातील. सो बीएमसीच्या एक्झामिनेशन मध्ये मित्रांनो 1/4 निगेटिव्ह मार्क सिस्टीम आहे. 1/4 निगेटिव्ह मार्क सिस्टीम आहे. 20 मार्क जीएस, 20 मार्क रिझनिंग आणि 60 मार्क फॉर टेक्निकल एक्झामिनेशन. नेक्स्ट पहा. आता एक एक पाहूया. सर्वात पहिले काय, सामान्य ज्ञान जनरल स्टडीज किंवा त्याला काय म्हणतो आपण जीके, हा किती मार्काला येतो? 20 मार्काला येतो. मग ह्यामध्ये सर आम्ही काय वाचलं पाहिजे? तर पहा, इकॉनॉमिक्स हा महत्वाचा आहे. 2013 मध्ये आणि 2015 मध्ये जी बीएमसीची एक्झाम झाली त्यामध्ये मॅक्झिमम एमसीक्यू त्यांनी इकॉनॉमिक्सचे विचारलेले होते. कारण बीएमसीची एक्झाम जी आहे ऑब्जेक्टिव्ह टाइप एक्झामिनेशन आहे. ही एक्झाम ऑनलाईन कंडक्ट केली जाते. ही एक्झाम पूर्ण महाराष्ट्राभर, महाराष्ट्रातील जे प्रमुख जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये बीएमसीची एक्झाम होत असते. 2013 आणि 2015 तेव्हा एक्झाम फक्त मुंबईमध्ये झाली होती. पण आता कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे, विद्यार्थी संख्या वाढलेली आहे, त्यामुळे बीएमसीची एक्झाम प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेतली जाते. 2013 आणि 2015 मध्ये मॅक्झिमम एमसीक्यू हे इकॉनॉमिक्सवर होते. जनरल स्टडीज मधले मॅक्झिमम एमसीक्यू हे इकॉनॉमिक्सवर होते. 2019 ला जी एक्झाम झाली बीएमसीची त्यामध्ये त्यांनी एक सुद्धा प्रश्न इकॉनॉमिक्सवर विचारलेला नाही. सर 2021 ला काय असू शकतं? काहीही असू शकतं. कारण एक्झाम जो पेपर काढणार आहे त्यावर डिपेंड आहे, तो काहीही विचारू शकतो. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीला प्रिपेअर राहिलं पाहिजे. सो 2013-15 मध्ये इकॉनॉमिक्स खूप जास्त विचारलं होतं, त्यामुळे 21 साठी सुद्धा आपण इकॉनॉमिक्स करायला हरकत नाही. 2019 मध्ये इकॉनॉमिक्स काहीही आलं नाहीये, पण तरीही आपण अभ्यास करणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे करंट अफेअर. यस, करंट अफेअर्स प्रत्येक वर्षी खूप जास्त मार्कांना येतं. नियर अबाउट याचं वेटेज असतं 50%. करंट अफेअर्स 20 पैकी 10 मार्काला करंट अफेअर येतं आणि हे करंट अफेअर इंडिया लेवलचं असतं. हे करंट अफेअर इंडिया लेवलचं असतं. आणि हे करंट अफेअर मग आम्ही कधीपासून करायचं? एक्झामची जी डेट आहे, एक्झाम डेटच्या, लक्षात घ्या, जी एक्झाम डेट आहे या एक्झाम डेटच्या बॅक 6 मंथचं करंट अफेअर आपल्याला करायचं आहे. आणि ते करंट अफेअर इंडिया लेवल तसंच वर्ल्ड लेवलचं करंट अफेअर असेल. हे महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई जिओग्राफी. यस, 2019 मध्ये जी एक्झाम झाली त्यामध्ये सब इंजिनियरच्या पोस्टसाठी त्यांनी 7 ते 8 प्रश्न हे मुंबई जिओग्राफीवर विचारलं होतं. की मुंबईमध्ये हे लोकेशन कुठे आहे, याचं जुनं नाव काय आहे, हा रोड कुठे आहे, किंवा मुंबईमध्ये जे काही आरबीआयचं हेडक्वार्टर आहे ते कोणत्या रोडवरती आहे, मुंबईमध्ये तुमचं शेअर मार्केटचं ऑफिस आहे ते कोणत्या रोडवरती आहे. असे प्रॉपर मुंबई रिलेटेड प्रश्न सुद्धा एक्झाम मध्ये येऊ शकतात. 2013 आणि 15 मध्ये आले नव्हते, पण गेल्या वर्षी मुंबई जिओग्राफीवर प्रश्न आले होते. मग सर आम्हाला मुंबई जिओग्राफीसाठी बुक सांगा. तर तुम्ही काय करा मित्रांनो, माझं टेलिग्राम चॅनल आहे @संकेत घोरबांड सर. या ठिकाणी तुम्हाला त्याच्या नोट्स पीडीएफ मिळून जातील. संकेत घोरबांड सर या ठिकाणी पीडीएफ टाकलेली आहे मी मुंबई जिओग्राफीची. ती मुंबई जिओग्राफी तुम्ही वाचून घ्या. आता इंडियन जिओग्राफीवर एखादा प्रश्न असू शकतो. इंडियन जिओग्राफीवर एखादा प्रश्न असू शकतो. पॉलिटीवर एखादा प्रश्न असतो बेसिक, की लोकसभेची सदस्यसंख्या किती आहे, राज्यसभेची सदस्यसंख्या किती आहे. एकदम बेसिक प्रश्न इंडियन जिओग्राफीवर आणि पॉलिटीवर असतो किंवा असू शकतो किंवा नसेल सुद्धा. जीकेवर एखादा प्रश्न येतो. जीकेवर 1 ते 2 प्रश्न जीकेवर राहतात. सो सामान्य ज्ञानमध्ये किंवा जीके पोर्शन मध्ये टोटल 20 मार्काचा आहे. त्यामध्ये हे पॉइंट तुम्हाला प्रॉपरली करायचे आहेत. मग हे कुठून करायचं सर? तर त्यासाठी मित्रांनो माझं स्वतःचं संकेत जी पब्लिकेशनचं जनरल स्टडीज हे बुक तुम्ही यूज करू शकता. हे बुक अमेझॉनवर सुद्धा अवेलेबल आहे. हे बुक अमेझॉनवर अवेलेबल आहे. तुम्ही अमेझॉनवर हे बुक ऑर्डर करू शकता. यामधलं तुम्ही फक्त काय करायचं, अर्थशास्त्र जीके पोर्शन एवढाच करा आणि ह्या जिओग्राफी मधला ओनली इंडियन जिओग्राफी करा आणि सोबत सोबत त्याचे एमसीक्यूची प्रॅक्टिस करा. ओके, हे तुम्हाला कव्हर होऊन जाईल. जीएस तुमचं कव्हर होऊन जाईल. करंट अफेअर, जे करंट अफेअर आहे हे तुम्ही या टेलिग्राम चॅनलवरती लाईक करा. ह्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला त्या ठिकाणी करंट अफेअर्स प्रत्येक महिन्याचे भेटून जाईल. ओके, नेक्स्ट पहा.
दुसरं की सर रिजनिंग. आता रिजनिंग किती मार्काला येतं? रिजनिंग येतं 20 मार्काला. बीएमसी मध्ये ऍप्टी नाही येत. बीएमसी मध्ये ऍप्टी येत नाही, बीएमसी मध्ये रिजनिंग येतं. आणि रिजनिंगचा हा सिलेबस आहे, अॅनालॉजी सिरीज. आता ह्यामध्ये सुद्धा मॅक्झिमम प्रश्न कुठून येतात? सिरीज, क्लासिफिकेशन, नंबर अँड सिक्वेन्स टेस्ट, कोडिंग, डिकोडिंग, सिटिंग अरेंजमेंटचा एक प्रश्न असतो म्हणजे असतोच. ब्लड रिलेशनचा प्रश्न असतोच. डायरेक्शन टेस्ट असतोच. इनपुट आउटपुट प्रश्न असतोच. सिलोजिझम प्रश्न एक्झाममध्ये येतोच. पझल एक प्रश्न एक्झाममध्ये येतोच. आणि डाटा सफिशियन्सी हा टोटल सिलेबस आहे ऍप्टी रिजनिंगचा हा 20 मार्काचा सिलेबस आहे. हे येत नाही स्टेटमेंट अँड अझम्पशन, स्टेटमेंट हे एवढं काही येत नाही. पण मी जेवढं काही गोल केलेलं आहे ते खूप जास्त मार्काला बीएमसी मध्ये येत असतं. हा रिजनिंगचा सिलेबस आहे बीएमसीचा. मग सर हे कुठून वाचायचं आम्ही? तर हे तुम्ही काय करा, अरिहंत पब्लिकेशनचं. कोणतं पब्लिकेशन? अरिहंत पब्लिकेशन. अरिहंत पब्लिकेशनचं आयबीपीएस बँक पीओ क्लर्क नाही, क्लर्क लेवल नाही, आयबीपीएस बँक पीओचं ओल्ड क्वेश्चन पेपर सेट घ्या. ओल्ड क्वेश्चन पेपर सेट रिजनिंगचा, ओनली रिजनिंग वाला घ्या. 200-300 रुपयाला हा बुक तुम्हाला येऊन जाईल. हे घेऊन टाका तुम्ही आणि ह्यातले हे प्रश्न सॉल्व्ह करा. यातले जशाला तसे प्रश्न एक्झाम मध्ये येत असतात, फक्त आकडे चेंज होतील, पण जशाला तसा पॅटर्न तुम्हाला एक्झाम मध्ये मिळेल. सो अरिहंत पब्लिकेशनचं आयबीपीएस बँक पीओ ओल्ड क्वेश्चन पेपर सेट फॉर रिजनिंग हे तुम्ही यूज करू शकता रिजनिंगसाठी 20 मार्काला. आणि ह्याची प्रॅक्टिस करा, कारण रिजनिंगसाठी महत्वाचं काय आहे, कमी वेळामध्ये जास्त एमसीक्यू तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे. त्यासाठी प्रॅक्टिस महत्वाची आहे. सो जीएस झालं, रिजनिंग झालं. लक्षात घ्या मित्रांनो, आता खूप जास्त ऍड यायला सुरुवात होऊन जाईल. तुम्ही थोडं डिमोटिवेट नका होऊ. आता बाहेर पडा ह्या सगळ्या गोष्टीच्या. कोरोना कमी होतोय, सोबत सोबत आता बीएमसीच्या हालचाली सुरू झाल्यात, एमपीएससीच्या पण आन्सर की आलेली आहे. सो आता रिक्रुटमेंट प्रोसिजर सुरू झालेली आहे. त्यामुळे तुमच्या अंगातली जी काही मरगळ आलेली आहे किंवा जो काही लेझीनेस आलेला आहे ना, तो दूर करा आणि आता अभ्यासाला लागा. ज्यांना एमपीएससी मध्ये 30च्या अबोव मार्क आहेत, मेल असेल फिमेल असेल, त्यांनी एमपीएससी मेन्सचा अभ्यास करा. मेन्सचा अभ्यास चालू राहू द्या, कारण तुम्ही एमपीएससी मेन्सचा अभ्यास केला तर मित्रांनो तुमचं टेक्निकल हे बीएमसीचं निघून जातं. कारण मोस्टली विद्यार्थी काय म्हणतात की सर आमचा प्लॅन बी काय? बिईंग अ सिव्हिल इंजिनियर प्लॅन बी, प्लॅन सी, डी भरपूर प्लॅन आहेत. का? एमपीएससी होत नाही बीएमसी कर, बीएमसी होत नाही नगर परिषद कर, नगर परिषद होत नाही जिल्हा परिषद कर, जिल्हा परिषद होत नाही डिफरंट नगरपालिका कर. ओके, सो फॉर सिव्हिल इंजिनियर खूप जास्त व्हॅकन्सी असतात. पीडब्ल्यूडी असेल, डब्ल्यूआरडी असेल, नगरपालिका असेल, टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे. आपल्याकडे भरपूर साऱ्या डिपार्टमेंटच्या ऍड कंटिन्युअसली येत राहतात. हा ऍक्सेप्टेड, कोरोना होता किंवा रिझर्वेशनच्या काही गडबड होती, त्यामुळे या सर्व गोष्टी थांबल्या होत्या. पण आता कोरोनाही कमी होतोय, रिझर्वेशनचा इश्यू सुद्धा सॉल्व्ह झालेला आहे. त्यामुळे आता एक्झाम ज्या आहेत ह्या येत राहतील. अभ्यास करा. ज्यांना एमपीएससी प्री मध्ये 30+ स्कोर आहे त्यांनी प्रॉपरली मेन्सचा अभ्यास करा. आणि ज्यांना एमपीएससी मध्ये कमी मार्क आहेत मित्रांनो, तुम्ही डिमोटिवेट नका हो, तुम्ही बीएमसीचं प्रिपरेशन स्टार्ट करा. कारण बीएमसीची ऍड कधीही येऊ शकते. 2 ते 3 महिन्यामध्ये बीएमसीची ऍड येते. ऍड आल्यानंतर 1 महिन्यामध्ये बीएमसीची एक्झाम होते. एक्झाम झाल्यानंतर 15 दिवसामध्ये रिझल्ट लागतो आणि रिझल्ट नंतर 15 दिवसात तुमची जॉईनिंग असते. ही एवढी फास्ट प्रोसिजर आहे बीएमसीची. तुमची डब्ल्यूआरडीची एक्झाम आणखी झालीच नाही. बीएमसीची तेव्हाच एक्झाम झाली पण, आणि नेक्स्ट बीएमसीची ऍड आली. कळतं का? कारण बीएमसीची एक्झाम जी आहे ही फास्ट प्रोसिजर होत असते. त्यामुळे मित्रांनो तुम्ही आत्तापासून काय करायचं आहे, आत्तापासून तुम्ही अभ्यासाला लागा. ज्यांना कमी मार्क आहेत आत्तापासून बीएमसीच्या अभ्यासाला लागा. तुमचं 100% सिलेक्शन होऊन जाईल. आता ओके, नेक्स्ट पहा. तांत्रिक रिजनिंग सांगितलं मी तुम्हाला आणि जीएस पण सांगितलं. हे बुक वापरायचं तुम्हाला रिजनिंगसाठी. आता टेक्निकल मध्ये काय काय आहे? टेक्निकल जो आहे फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग 60 मार्कला तुम्हाला टेक्निकल येतं. त्यामध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हे खूप जास्त मार्काला येतं. स्टील स्ट्रक्चर हे सुद्धा जास्त मार्काला येतं. डिझाईन ऑफ रेनफोर्स कॉन्क्रीट आरसीसी हे सुद्धा खूप जास्त मार्काला एक्झाममध्ये येत असतं. कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट, नंतर सर्वेइंग, नंतर एस्टिमेशन कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन, जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग हे सुद्धा खूप जास्त मार्काला येणारा विषय आहे. हायवे इंजिनिअरिंग हा सुद्धा खूप जास्त मार्काला येतो. ब्रिज, इन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग हा सुद्धा खूप जास्त मार्काला येतो. आता विद्यार्थी मला विचारतात की सर तुम्ही काय करा, कोणत्या सब्जेक्टला जास्त वेटेज आहे? बघा, बीएमसीची एक्झाम ऑल ओव्हर द महाराष्ट्र होते आणि ती एक्झाम 1 ते 2 दिवस एक्झाम चालते.
एका दिवसामध्ये टोटल 3 सेशन असतात. मॉर्निंग सेशन, आफ्टरनून सेशन, इव्हनिंग सेशन. सो कोणत्या सेशनमध्ये एन्व्हायरमेंट जास्त येतो, सेकंड सेशनमध्ये हायवे जास्त येतो, थर्ड सेशनमध्ये सॉइल जास्त येतो. सो कोणताही टॉपिक किंवा कोणताही सब्जेक्ट हा कमी जास्त मार्काला येऊ शकतो. सो टोटल 13 सब्जेक्ट्स आहेत, हे तुम्हाला प्रॉपरली करायचे आहेत. टोटल 13 सब्जेक्ट प्रॉपरली तुम्हाला करायचे आहेत. ओके. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, सब इंजिनियरच्या जी लेवल आहे ही थोडीफार इक्वल टू एमपीएससी बरोबर जाते. मेन्समध्ये बघा, बीएमसी जी एक्झामिनेशन आहे ही ऑनलाईन कंडक्ट केली जाते. त्या ठिकाणी तुम्हाला कॅल्सी अलो नाहीये, त्यामुळे न्यूमरिकल्स जास्त येत नाही. आणि न्यूमरिकल्स आले तरी न्यूमरिकल येतात थोडेफार, पण ते एकदम फॉर्म्युला बेस्ड, जो छोटा फॉर्म्युला असतो आणि फॉर्म्युला ते टाकले, समजा की 10×2/5 असे एकदम छोटे छोटे न्यूमरिकल येतात, कारण त्यांना माहिती आहे की कॅल्सी अलो नाहीये, त्यामुळे ते सुद्धा हाय देत नाहीत. सो स्ट्रक्चर पॉईंट ऑफ व्ह्यूने स्ट्रक्चरमध्ये काय होतं मित्रांनो, समजून घ्या. स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला स्ट्रक्चरचे फॉर्म्युला विचारतात, किंवा स्ट्रक्चरच्या एखाद्या फॉर्म्युल्यावरती एखादा न्यूमरिकल सुद्धा येऊ शकतो. सो सब इंजिनियरचं जे आहे तो एमपीएससी मेन्सच्या लेवलला तुमचा अभ्यास चालू देऊ द्या. ओके. सब इंजिनियर. आणि जेईची जी आहे ही थोडी लेवल कमी असते. सब इंजिनियरची एक्झाम थोडी लेवल हाय असते सिव्हिल इंजिनसाठी, आणि जेई साठी जी आहे लेवल थोडी कमी असते. ओके. हा सुद्धा पॉईंट तुमचा कव्हर केलेला आहे मी. तुम्ही सिव्हिलसाठी, सिव्हिलचे एमसीक्यू प्रॅक्टिससाठी तुम्ही माझं हे सिव्हिल इंजिनिअरिंग सब्जेक्ट वाईज प्रिव्हियस इयर सॉल्व्ड क्वेश्चन पेपर सेट हे वापरू शकता. कारण यामध्ये मी काय केलं आहे, बीएमसीचे 2019 आणि 2015 चे पेपर इन्क्लूड केलेले आहेत. दुसरी गोष्ट, बीएमसी मध्ये काय आहे मित्रांनो समजून घ्या. बीएमसीची आतापर्यंत 3 वेळा एक्झाम झाली, 2013, 15, 19. एक्झाम कोण घेतं, आयबीपीएस. त्यामुळे आयबीपीएस काय करतं, बीएमसीचे पेपर बाहेर काढत नाही. मग मी काय केलं, जे काही आपले विद्यार्थी होते त्यांच्याकडून बघा तुम्हाला कोणकोणते प्रश्न आले मला सांगा. आणि अशा मी स्वतः एक्झाम दिली होती, त्यामुळे मी सुद्धा काही क्वेश्चन साईडला काढले, विद्यार्थ्यांकडून सुद्धा काही क्वेश्चन साईडला काढले, आणि नियर अबाउट 100 पैकी 70 क्वेश्चन्स आम्हाला भेटले विद्यार्थ्यांकडून, की सर हा प्रश्न आला होता, मला हा प्रश्न आला होता. सो हे जे काही क्वेश्चन होते 2015 मध्ये आले किंवा 2019 मध्ये आलेले, हे सर्व क्वेश्चन बीएमसीचे ओल्ड क्वेश्चन पेपर सेट मी ह्या बुकमध्ये इन्क्लूड केलेला आहे. आणि 2019ला जी बीएमसी झाली त्यामध्ये सिव्हिलचे 60% क्वेश्चन हे ह्या बुकमधून जशाला तसे आलेले होते. त्याचा प्रूफ तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. त्यामुळे जे कोणी विद्यार्थी बीएमसाठी सिरियसली अभ्यास करताय त्यांनी हे बुक 2 वेळा तरी या बुकमधले सर्व एमसीक्यू सॉल्व्ह करायचे, आणि ह्या एमसीक्यूचे एक्सप्लेनेशन सुद्धा प्रॉपरली रीड करायचं. आणि सोबत सोबत मित्रांनो तुम्ही गुप्ता अँड गुप्ता हे बुक सुद्धा रेफर करू शकता. खुर्मी गुप्ता नाही, खुर्मी गुप्ता यूज करायचं नाही. जे विद्यार्थी बीएमसीचा अभ्यास करतात त्यांनी गुप्ता अँड गुप्ता आणि सोबत सोबत हे माझं बुक, कारण ह्या बुक म्हणून तुम्हाला कळेल कसे प्रश्न सब इंजिनियरला येतात, कसे प्रश्न जेईला येतात. त्यामुळे हे बुक तुम्ही 2 वेळा सॉल्व्ह करा, कारण ह्या बुकमध्ये नियर अबाउट 5600 एमसीक्यू आहेत विथ डिटेल एक्सप्लेनेशन. सो हे बुक आणि हे गुप्ता अँड गुप्ता हे 2 बुक तुम्ही ऍटलिस्ट 2-2 वेळा तरी ह्या बुकमध्ये तुमचे एमसीक्यू सॉल्व्ह करून झाले पाहिजे. ह्या बुकमधले प्रश्न जशाला तसे तुम्हाला एक्झाममध्ये भेटून जातील. नेक्स्ट, महाराष्ट्रभर तुम्हाला या ठिकाणी हे बुक, तुम्ही कुठे राहता यावरून तुम्हाला मी लिस्ट दिली आहे, तुम्हाला त्या ठिकाणी हे बुक भेटून जाईल. नेक्स्ट पहा, सिलेबस फॉर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनियर. आता पहा मित्रांनो, सिव्हिल इंजिनियरची जी ऍड होती ओनली फॉर सिव्हिल, आता मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल यांची कंबाईन ऍड असते. यामध्ये काय होतं, तुम्हाला 60 मार्काला मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलचा सिलेबस आहे. यामध्ये काही मार्काला मेकॅनिकल येईल, काही मार्काला इलेक्ट्रिकल येईल. 15 मार्काला, तुम्ही म्हणणार सर 50-50% असेल, आतापर्यंत तरी असं झालेलं नाहीये. 15 मार्काला मेकॅनिकल येतं किंवा 45 मार्काला इलेक्ट्रिकल येतं, किंवा 45 मार्काला मेकॅनिकल येतं, 15 मार्काला इलेक्ट्रिकल येतं. त्यामुळे जे काही विद्यार्थी मेकॅनिकलचे आहेत तुम्हाला मेकॅनिकलचाही अभ्यास करायचा आहे, सोबत सोबत इलेक्ट्रिकलचा अभ्यास करायचा आहे. आणि जे काही विद्यार्थी इलेक्ट्रिकलचे आहेत त्यांना इलेक्ट्रिकलचाही अभ्यास करायचा आहे, सोबत सोबत मेकॅनिकलचाही अभ्यास करायचा आहे. सो हे तुम्हाला टोटल हा मेकॅनिकलचा सिलेबस आहे. बेसिक ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, थिअरी ऑफ मशीन, मशीन डिझाइन कन्सेप्ट, इन्व्हायरमेंटल स्टडीज, ओके, मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनिंग, आयसी इंजिन, रेफ्रिजरेशन, पार्ट ऑफ व्हेकल, हे टोटल तुमचा सिलेबस आहे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल कंबाईनसाठी. ओके, हा टोटल तुमचा सिलेबस आहे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलसाठी. हा, खूप विद्यार्थ्यांचा डाऊट आहे की सर बॅच कधी सुरू करणार आहात, तर लवकरच आम्ही IITians अकॅडमी पुणेतर्फे लवकरच जनरल स्टडीज, रिझनिंग आणि टेक्निकल या सर्वांसाठी लवकरच आम्ही बॅच
लॉन्च करणार आहोत आणि ती बॅच जी असणार आहे ही थरोली की बीएमसी पॉईंट ऑफ व्ह्यूने तुमच्याकडून सर्व गोष्टी कव्हर करून घेतल्या जातील. सिव्हिल असेल, जीएस असेल किंवा ॲप्टी रिजनिंग असेल, हे प्रॉपरली बीएमसी पॉईंट ऑफ व्ह्यूने तुमच्याकडून कव्हर करून घेतलं जाईल. आणि जे काही विद्यार्थी बीएमसी मध्ये सिलेक्ट झाले आहेत तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा गायडन्स घेऊ शकता की खरंच संकेत सर सांगतात ते जीएस येतं का, खरंच संकेत सरच्या किंवा IITS अकॅडमीमध्ये जे रिझनिंग घेतलं होतं ते बीएमसी मध्ये येतं का. तर 100% मित्रांनो आमच्या क्लासचा फायदा हा तुम्हाला होणार आहे, कारण आम्हाला मोर दॅन 10 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे एमपीएससी मध्ये. आतापर्यंत 1600+ विद्यार्थी हे आमच्या अकॅडमीच्या माध्यमातून ऑफिसर्स झालेले आहेत. आमच्याकडे टेक्निकल स्टाफ आणि नॉन टेक्निकल स्टाफ हा दोन्हीही स्टाफ चांगला आहे. सोबत सोबत आम्ही टेस्ट सिरीज सुद्धा तुमच्याकडून कव्हर करून घेतो. ओके मित्रांनो, जर आता ही जे काही तुम्हाला सांगितलं हे जर याची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर ही PDF IITS अकॅडमी पुणे सिव्हिल इंजिनिअरिंग MPSC या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही या, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व PDF ह्याच्या मिळून जातील. आणि सोबत सोबत आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम आयडीला सुद्धा तुम्ही काय करा, लाईक करा. थँक्यू मित्रांनो. आता लक्षात घ्या, ऍड कधीही येऊ शकते. आपापला अभ्यास करा. आपण अभ्यास करत आपल्याकडे आहे काय की आपण फक्त अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करणं आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळे अभ्यास करा. डिमोटिवेट होऊ नका. आता लवकरात लवकर सगळ्या एक्झाम होत राहतील. हॅपी राहा. कोणतीही स्टेप आपल्याला उचलायची नाहीये, कारण खूप जास्त विद्यार्थी न्यूजमध्ये आहे की सर यांनी ही स्टेप उचलली. बघा, सर्वांना डिप्रेशन असतं पण डिप्रेशनचा फायनल तो नतीजा नाहीये. त्यामुळे प्रत्येकाने आपापला अभ्यास करा. 100% पोस्ट निघालाय आपल्याकडे. बी ऑप्शन आहे आपल्याकडे. CED भरपूर साऱ्या एक्झाम येणार आहेत. त्यामुळे डिमोटिवेट व्हायचं नाही. लाईफमधून एखादा इयर वेस्ट गेला तर काही होणार नाहीये. ओके मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबत सोबत या व्हिडिओला लाईक करा आणि IITS अकॅडमी पुणे या आमच्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. असंच आम्ही नवीन एखादा व्हिडिओ घेऊन परत तुमच्या भेटीला येऊया. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर. भेटूया लवकरच.